बँका काय करतात, अँकरिंग इफेक्ट एक प्रकारे तयार करतात. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट परवडत असो किंवा नसो, हा विचार तुम्ही करायच्या आतच बँक सांगतात हे घ्या पैसे. क्रेडिट कार्ड कुणी घ्यावं, कसं घ्यावं, त्याच्यावरचं जे कर्ज आहे, ज्याला कधी कधी कर्ज मानलं जात नाही, ते कसं फेडावं? तुमची नसलेली आर्थिक परिस्थिती क्रेडिट कार्डमुळं तुम्हाला आहे असं वाटायला, फिअर ऑफ मिसिंग आउटमुळं तुम्हाला खर्च करायची इच्छा तयार होते, हाय सेन्स ऑफ एंटरटेनमेंटमुळं खर्च करायची इच्छा होती आणि तो खर्च करण्यासाठी बँका लगेच रेडी आहेत. मग तुम्ही ऑटोमॅटिकली कर्ज घेता आणि असं खूप काळ चालू राहिलं की तुम्ही कर्जामध्ये अडकता. कर्ज वाईट नाही आहे, तुम्ही कशासाठी घेता, कधी परतफेड करता, किती व्याज भरता आणि हे सगळं करत असताना ती फाईट तेवढी वर्थ आहे का हा विचार तुम्ही करायला पाहिजे. तुम्हाला जर कर्जमुक्त व्हायचं आहे, सर्वप्रथम जास्तीत जास्त पैसे तुम्ही कर्जाच्या मुद्दल रकमेत भरायला हवे. हा एकच थांबवलं. तुम्हाला गाडी घ्यायची असो किंवा नसो, बँकेच्या ॲपमध्येच मेसेज येतो की तुम्हाला 10 लाखाचं कार लोन प्री अप्रूव्ड झालेलं आहे. मग आता ह्या ज्या काही सगळ्या इच्छा आहेत, ह्या पूर्ण करण्यासाठी पैसे जे हवेत ते पण बँक देते. मग तुम्ही काय करणार, मल्टिपल लोन्स घेत जा. त्याला दारोदार भटकावं लागत नाही आणि जो कर्जमुक्त आहे त्याच्यासारखं सुखी कोणी नाही. तर महाभारतातल्या श्लोकात सांगितलं. याच्यानंतरचं जे कर्ज येतं ते म्हणजे पर्सनल लोन, आणि वेगवेगळ्या प्रकारचं पर्सनल लोन वेगवेगळ्या नावानं. आता मला तुमच्याशी त्या सगळ्याविषयी बोलायचं आहे, आणि त्यातलं एक सगळ्यात गोंडस नाव असणारी गोष्ट म्हणजे क्रेडिट कार्ड. डेटा असं सांगतो की गेल्या 6 वर्षात कर्जाचं प्रमाण तिप्पट झालं आहे, पर्सनल लोनचं प्रमाण तिप्पट झालं आहे. त्यात क्रेडिट कार्ड इतकं कॉमन झालं आहे की आता वन टॅप म्हणजे क्लिकही न करता क्रेडिट कार्ड मिळतं. तर क्रेडिट कार्ड कुणी घ्यावं, कसं घ्यावं, त्याच्यावरचं जे कर्ज आहे, ज्याला कधी कधी कर्ज मानलं जात नाही, ते कसं फेडावं? क्रेडिट कार्ड ही खूप सुंदर सुविधा आहे आणि क्रेडिट कार्ड कंपनी तुमच्या क्रेडिट प्रोफाईलचा अभ्यास करून, क्रेडिट स्कोअरचा अभ्यास करून तुम्हाला तुमच्या उत्पन्नानुसार आणि क्षमतेनुसार काहीतरी अमाऊंटचं क्रेडिट कार्ड देते. म्हणजे कोणाला 1 लाखाची लिमिट असते, कोणाची 2 लाखाची लिमिट असते. तुम्ही ज्यावेळेस क्रेडिट कार्डने खर्च करता तर त्याची बिलिंग सायकल आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 एप्रिल ते 30 एप्रिल या महिन्याचं तुम्ही जे काही क्रेडिट कार्डवर ट्रान्झॅक्शन कराल त्याचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे 20 मेला. 5 मेला त्याचं बिल जनरेट होणार आणि 20 मेपर्यंत तुम्हाला त्याचं पेमेंट करायचं आहे. जर तुम्ही 1 एप्रिलला ते क्रेडिट कार्ड वापरून जर खरेदी केली तर तुम्हाला विदाऊट इंटरेस्ट किती दिवस मिळत आहेत? 50 दिवस. तुम्ही जर 30 एप्रिलला खरेदी केली तर तुम्हाला 20च दिवस मिळतात. म्हणजे क्रेडिट कार्ड तुम्हाला उधार वस्तू घ्यायला किंवा सेवा घेण्यासाठी इंटरेस्ट फ्री पद्धतीनं जवळपास मॅक्सिमम 50 दिवसापर्यंत एक फॅसिलिटी देते. तुम्ही खर्च करता तर त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी क्रेडिट कार्ड वापरावं म्हणून कॅशबॅक्स देते. काही एक्सक्लुझिव्ह ऑफर्स फक्त क्रेडिट कार्डवर असतात. क्रेडिट कार्डचा बेसिक उपयोग हा बिगर व्याजी पैसे वापरण्यासाठी लोक करतात. पण कॅशबॅक किंवा डिस्काउंट्स किंवा क्रेडिट कार्डच्या ऑफर्स यासाठी ऑटोमॅटिकली खर्च जास्त केला जातो. आणि तुम्ही त्या 50 दिवसात पेमेंट नाही केलं, म्हणजे ड्यू डेटला जर पेमेंट नाही केलं तर तुम्हाला व्याज भरावं लागतं. प्लस लेट पेमेंट पेनल्टी असते. व्याजाचा दर हा साधारणपणे 36% ते 48% असतो वार्षिक. म्हणजे महिन्यात 3% ते 4%. म्हणजे जोपर्यंत तुम्ही चांगलं वेळेवर पेमेंट करताय तर तुमचं सिबिल पण चांगला होतो, सगळं व्यवस्थित होतं. एकदा तुमचं पेमेंट हुकलं तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्हाला क्रेडिट कार्ड कंपनी व्याज भरायला लावते. होम लोन आपण बघितलं ते 8-9% मिळतं. पर्सनल लोन 12% ते 20% मिळतं. आणि क्रेडिट कार्ड म्हणजे डायरेक्ट 36% ते 48% असतं. म्हणजे महिना 3% ते 4%. इट्स अ ह्यूज कॉस्ट. बरं, तुम्हाला क्रेडिट कार्डवर ऑफर आहे म्हणून तुम्ही खर्च करता आणि तुम्हाला लक्षात येतं की बॉस हे तुम्ही खूपच खर्च केलेला आहे आता. क्रेडिट कार्ड ही पण फॅसिलिटी देते की तुम्ही ते EMI मध्ये कन्वर्ट करा. जर तुम्हाला लक्षात आलं की बॉस मी पैसे नाही भरू शकत ड्यू डेटला, तर तुम्ही EMI मध्ये कन्वर्ट केलं तर तुमचा सिबिल स्कोअर इंटॅक्ट राहतो, तुम्हाला पेनल्टी लागत नाही.
आणि तिसरं सगळ्यात डेडली ऑप्शन क्रेडिट कार्ड देतं ते म्हणजे मिनिमम अमाऊंट ड्यू, MAD. हे अक्षरशः मॅड करतं. म्हणजे क्रेडिट कार्डचं स्टेटमेंट जर बघितलं तर त्यात 3 फिगर प्रामुख्याने दिलेले असतात. बरं. टोटल अमाऊंट, ड्यू डेट आणि मिनिमम अमाऊंट ड्यू. मिनिमम अमाऊंट ड्यू म्हणजे 5% रक्कम असते तुमच्या एकूण क्रेडिट कार्ड बिलाच्या. बरं. म्हणजे तुमचं जर 50,000 रुपये क्रेडिट कार्डचं बिल आहे, ऑप्शन 1 तुम्ही पूर्ण पैसे भरा ड्यू डेटला, ऑप्शन 2 EMI मध्ये कन्वर्ट करा, ऑप्शन 3 फक्त 2,500 रुपये भरा बरं. आणि चालू दे. तर मिनिमम अमाऊंट ड्यूमुळं लोक डेट ट्रॅपमध्ये सापडतात. बरं. आणि तुम्ही आपण एक उदाहरण बघूया यातच केस स्टडी. 50,000 रुपयाचं जर तुमचं ड्यू कर्ज आहे आणि तुम्ही मिनिमम अमाऊंट ड्यू भरताय, तर तुम्हाला काय वाटतं हे किती वर्षात संपायला पाहिजे? 2,500 रुपये तुम्ही पहिल्या महिन्यात भरले, किती कालावधीत, किती महिन्यात संपेल? नाही माहिती मला. अंदाज सांगा. एखाद्या वर्षात संपायला पाहिजे ना. कसं? मला माहित नाही, मी नाही वापरलेलं क्रेडिट कार्ड. 2,500 रुपये तुमच्या पहिल्या महिन्यात कट होतात. त्या 2,500 रुपयामधला व्याजाचं गणित जर बघितलं तर त्यात जवळपास 2,000 रुपये व्याज असतं. बरं. आणि 500 रुपये मुद्दल आहे. आपण 48% व्याजाचं गणित करतोय. कमी व्याज जर झाला तर थोडंफार कमी होईल, फार काही फरक पडणार नाही. पुढच्या महिन्यात तुमच्या 49,500 रुपये ड्यू आहे, त्याचं मिनिमम अमाऊंट ड्यू येते 2,475. त्यात 1,980 व्याजच आहे. असं दर महिन्यात, म्हणजे हा हलता देखावा आहे. दर महिन्यात मिनिमम अमाऊंट ड्यू ही 5%च होती. तर हे 50,000 रुपयाचं कर्ज तुम्ही फक्त मिनिमम अमाऊंट ड्यूनी जर रिपे करत गेला क्रेडिट कार्डच्या, तर हे पूर्ण व्हायला जवळपास 17 वर्ष लागतात. बापरे. फक्त मिनिमम अमाऊंट ड्यू भरली. आणि एकूण व्याज भरता तुम्ही 1,70,000 रुपये 50,000वर. 50,000वर. तर तुमची कर्जाची रक्कम जर जास्त आहे तर हे व्याज जास्त आहे. पण हे सोय वाटते लोकांना की काय मी किती पण खर्च करेल आणि मिनिमम अमाऊंट ड्यूज भरू. तर क्रेडिट कार्ड हा एक प्रकारे तुमच्याकडनं चक्रवाढ दराने व्याज घेतो. म्हणजे तुम्ही त्यातून बाहेरच पडू नाही शकत. म्हणजे तो एक आभास तयार करतो की तुम्हाला गोष्टी परवडतात. आपण एक उदाहरण घेऊया. एक व्यक्ती आहे, त्याचं महिना उत्पन्न आहे 30,000 रुपये. 30,000 रुपयापैकी त्याला एक 26,000-27,000 रुपये खर्च आहे आणि 3,000 रुपये सेव्हिंग व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. तो खर्च करतो. खर्च करताना तो 32,000 रुपयाचा करतो. तर तुम्ही म्हणाल त्याला मिळतात 30, तो 32 कसा करतो? तर तो 2,000 रुपयाचं क्रेडिट कार्ड वापरतो की ते त्याला 45 दिवसांनी पे करायचं. आता ह्याची सगळ्याची गोळाबेरीज केली, एका वर्षात 2,000 रुपयाप्रमाणे त्यांनी 24,000 रुपये एक्स्ट्रा खर्च केलेले. ते क्रेडिट कार्ड किंवा पर्सनल लोन कुठेतरी डेटमध्ये आहे. त्याची अपेक्षा अशी असते की पुढच्या वर्षी माझं इन्कम वाढेल आणि मग मी हे 2,000 रुपये जे एक्स्ट्रा वापरतोय आत्ता त्यावेळेस ते भरून टाकेल. पण पुढच्या वर्षी इन्कम तितकं वाढलं नाही किंवा महागाईच जास्त वाढली तर पुन्हा प्रॉब्लेम सुरू होतो. तो तुमची नसलेली आर्थिक परिस्थिती क्रेडिट कार्डमुळे तुम्हाला आहे असं वाटायला लागतं. आणि क्रेडिट कार्ड वाईट आहे अशातला भाग नाही. क्रेडिट कार्डवर बरेच कॅशबॅक, लाऊंज ॲक्सेस वगैरे असं काही काय असतं. फक्त तुम्ही जर क्रेडिट कार्ड जबाबदारीने जर वापरले, म्हणजे तुम्हाला खर्च करायचा आहे 50,000 रुपये की जो तुम्ही डेबिट कार्डनेही करू शकता, त्याऐवजी क्रेडिट कार्डने केलं आणि लवकर पैसे भरले. क्रेडिट कार्डच्या एकूण लिमिटच्या 30%पेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरलं नाही, तर नथिंग लाईक इट. इमर्जन्सीच्या वेळेस किंवा तुमचा हेल्थ इन्शुरन्स संपला आणि अर्जंट पैसे भरायचे दवाखान्यात, तर क्रेडिट कार्डचा उपयोग होतो. क्रेडिट कार्ड वाईट आहे असं नाही, वापरणाऱ्या माणसावर ते अवलंबून. मी आजवर क्रेडिट कार्डच वापरलेलं नाही, तर मी बरोबर केले का चूक केले? वापरायला पाहिजे. तुमच्या क्रेडिट स्कोअरवर क्रेडिट कार्डचा इम्पॅक्ट होतो कर्जाचा. बस. आणि अनेक पेमेंट्स आहेत की फॉरेन म्हणजे जे डॉलर्स किंवा युरोजमध्ये करायचे, त्याला क्रेडिट कार्डने ते सोपे होतं. म्हणजे वापरायचंच नाही हा एक भाग झाला आणि त्याच्या आहारी जायचा हा एक भाग झाला. तर दोन्हीचं सुवर्ण मध्य गाठायला पाहिजे. आणि लोक ते जे क्रेडिट कार्ड टू क्रेडिट कार्ड असं काहीतरी सांगतात की एका क्रेडिट कार्डचं दुसऱ्या क्रेडिट कार्डनं भरलं
दुसऱ्याचं तिसऱ्यानं भरलं आणि ते अनएंडिंग सायकल असतं, ते काय आहे? त्यासाठी तुम्हाला तेवढा वेळ पाहिजे. म्हणजे जसं स्टॉक ट्रेडिंगमध्ये पैसे मिळतात, फ्युचर्स ऑप्शनमधून मिळतात असं सगळ्यांना वाटतं. तर त्याला सेबीने रिपोर्ट पब्लिश केला की त्यात जवळपास 99% लोकांचा लॉसच झालेला आहे. तसा काहीसा हा प्रकार. ते ज्याला जमतं त्याचं पूर्ण वेळ काम तेच आहे का? म्हणजे तो तितका त्यातला हुशार माणूस आहे. त्याला माहिती आहे कॅशबॅक कसे वर्क होतात. तुम्हाला तेवढा वेळ आहे का? आणि त्यातून जे काय फायदा तयार होतोय क्रेडिट कार्डमधून, तो मिळवण्याचा वेळ आणि तुमच्या रुटीन कामातला वेळ याचा तुम्ही कंपॅरिझन करायला पाहिजे. म्हणजे तो सगळा क्रेडिट कार्डचा ॲनालिसिस करण्यात जेवढी एनर्जी आणि एफर्ट्स तुम्ही लावताय तेवढे जर तुमच्या रेग्युलर कामात जर लावले, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही जर तेवढं लक्ष तुमच्या हे उदाहरण नको तुम्ही तुमच्या रेग्युलर कामामध्ये जर एवढे एफर्ट्स लावले तर तुमचं इन्कम किती वाढू शकेल. तर ते रिस्क रिवॉर्ड रेशो बघायला हवा. आणि हे सगळ्यांनाच जमतं अशातला भाग नाही. त्याला क्रेडिट कार्ड चर्निंग म्हणतात. बरं. शहाण्यांच्या मार्गाला जाऊ नये. तुम्ही शहाणे कोणत्या कॅटेगरीचे? शहाण्यांमध्ये पण प्रकार आहे. अभ्यासू शहाणे, बाकीचं बघून दुसऱ्याच्या चुका बघून त्या चुका न करणारे शहाणे किंवा अतिशहाणे. डिपेंड्स. हे सगळं तुमच्यावर अवलंबून. अच्छा. आपल्याला ते जमतं का नाही हे कळत असतं. म्हणजे त्या गोष्टीसाठी तेवढे एफर्ट्स टाकणे तितकं फायदेशीर आहे का हा विचार तुम्ही करायला पाहिजे. आपण हे जे क्रेडिट कार्ड विषयी बोललो त्यावेळेला उल्लेख आला की डेट ट्रॅपचा. तर डेट ट्रॅप म्हणजे कर्जाचा विळखा नक्की कसा बसतो, तो कळत नाही का, काय होतं? डेट ट्रॅप म्हणजे आपल्या शुद्ध मराठीत म्हणजे कर्जबाजारीपणा. तुम्हाला इतके हप्ते झालेत, उत्पन्नापेक्षा तर खूप जास्त आहे, आणि कसं तरी करून तुम्ही ते पैसे भरण्याचा प्रयत्न करताय किंवा काही वेळा डिफॉल्ट पण करताय. तर कर्ज बाजारीपणा हा एका दिवसात होत नाही. त्याला अनेक कारणं असतात. म्हणजे तुम्ही कर्ज घेतलंय, कर्ज फेडताय, नोकरी गेली, आता करायला काहीच नाही, मग कर्ज फेडूच शकत नाही आणि त्यामुळं ते कर्ज थकलंय, हा एक पार्ट आहे. तुम्ही मल्टिपल कर्ज घेतलेत आणि तुमचं उत्पन्न थांबलं किंवा मेडिकल इमर्जन्सी आली, तुम्ही ते पैसे भरू शकत नाही, हा कर्जबाजारीपणाचा दुसरा भाग आहे. म्हणजे काहीतरी होतं की जे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, त्या गोष्टीमुळे तुम्ही कर्ज भरू शकत नाही. आणि दुसरा जो आहे तो तुमच्या रॉंग डिसिजन्समुळं तुम्ही ओढवून घेतलेला कर्जबाजारीपणा असं आपण म्हणूया. त्यात दोन पार्ट आहे. एक डिझायर आणि दुसरं मीन्स टू सॅटिस्फाय दॅट डिझायर. बरं. दोन पार्ट आहे त्यात. अच्छा. डिझायर म्हणजे इच्छा का तयार होते. तर भारतामधला मोबाईल डेटा म्हणजे इंटरनेट पॅक हे जगातलं सगळ्यात स्वस्त आहे. स्वस्त डेटामुळं तुम्ही काय करता, खूप कंटेंट कंझ्युम करतात लोक. म्हणजे सोशल मीडिया म्हणजे इन्स्टा, FB या सगळ्या हा कंटेंट खूप कंझ्युम करतो. यूट्यूबपासून सगळ्या सोशल मीडिया. तर त्याचा परिणाम काय होतो, तुम्हाला तुमच्या इमिजिएट सर्कल व्यतिरिक्त सगळीकडे काय चाललंय ते कळतं. आणि ते कळणं काय वाईट नाही आहे, पण तो नुसता सुपर ओव्हरलोड ऑफ इन्फॉर्मेशन. तुम्हाला असं दिसतं की कोणीतरी नवीन गाडी घेतली आहे, कोणीतरी नवीन मोबाईल घेतला आहे, छान कुठंतरी फिरायला गेले, नंतर चांगल्या रेस्टॉरंटमध्ये गेले, काहीतरी चांगली गोष्ट झाली, अशी ओव्हरडोस ऑफ पॉझिटिव्हिटी असते. आणि सोशल मीडिया हा अल्गोरिदमवर चालतो. तर तुम्ही जे बघता तेच तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवलं जातं. तर यातून तयार काय होतं, एक प्रकारे सतत कंपॅरिझन मोडवर तुम्ही असता, कितीही नाही म्हणलं तरी. आणि सोशल मीडियात क्युरेटेड पर्सनॅलिटी असते. जे तुम्ही काही फोटो घेतले, मग ते एडिट करता आणि मग त्यावर टाकता. तुम्हाला वाटतं की एखाद्या व्यक्तीला तुम्ही चांगलं ओळखता, तो सोशल मीडियात जे काय शेअर करतोय, पण ते क्युरेटेड फीड आहे. तो ते एडिट करतो आणि जे दाखवायचं तेच दाखवतोय. म्हणजे तुम्ही एखाद्याने गाडी घेतलेली बघितली आणि मी ती फीड बघितलं, अरे विनायकने गाडी घेतली, मग माझ्याकडं कोणती गाडी आहे, ऑटोमॅटिक होतं ते. कारण मनुष्याचा स्वभाव आहे कंपॅरिझन. आदिम काळापासून आहे, म्हणजे गुहेत राहायचे तेव्हापासून ते इनबिल्ट आहे.
त्यात चांगलं वाईट म्हणण्यापेक्षा ते आहे. तर आता क्युरेटेड पोस्ट हे काय डिसऑनेस्टी नाही, सगळेजण तेच करतात. तर त्याचा परिणाम काय होतो की तुम्हाला फिअर ऑफ मिसिंग आउट होतं, की म्हणजे सगळ्यांचं छान चालू आहे, माझंच नाही. बरं, मला खर्च करायला तेवढे पैसे नाही, मग मी काय करणार? तरी मी करणार. खर्च करायला पैसे असो किंवा नसो, मला दाखवायचं तर आहे लोकांना. लोक काय विचार करतील ह्याचा विचार करून लोक मोस्टली खर्च करतात. आता एक उदाहरण घेऊ आपण, की पूर्वी ज्यावेळेस किराणा खरेदी करायचे, अजून 25 वर्षापूर्वी, तेव्हा तुम्ही कसं करायचे? लिस्ट बनवायची. म्हणजे आता मला आई सांगायची की लिस्ट बनवायची, मी जायचो आमच्या नेहमीच्या वाण्याकडं, तो ती लिस्ट काढून द्यायचा, पैसे द्यायचं, झालं. फास्ट फॉरवर्ड नंतर मॉल्स आले. आता तुम्ही ज्यावेळेस कुठल्या किराणाच्या मोठ्या दुकानात जाता, त्यावेळेस तुम्ही ट्रॉली घेता आणि वस्तू त्यात टाकत जाता. तर तिथं जाताना तुम्ही काय करता, एक एक वस्तू दिसली की टाक ट्रॉलीमध्ये, हे प्रकार करत जाता. तुमचं जर महिन्याचं किराणाचं आणि स्नॅक्स आणि ह्या फूडचं बजेट जर 3,000 रुपये आहे आणि तुम्ही ज्या एक एक वस्तू विकत घेता, तर ते ऑटोमॅटिकली 4-4,500 रुपयापर्यंत जातं. कारण तिथं त्या वस्तू दिसतात आणि तुम्ही टाकतात ट्रॉलीमध्ये. नंतरचा प्रकार आला ई-कॉमर्स, तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकत होते. नंतर आलं इन्स्टामार्ट, तुम्ही टॅप केल्यावर 10 मिनिटात वस्तू येतात. ही जी काय सगळी क्रांती झाली खरेदीमध्ये, तर यामध्ये तुमचं बिहेवियर अल्गोरिदम ट्रॅक करतं. आणि तुम्ही जे काय सर्च करता, म्हणजे तुम्ही जर शर्ट जर सर्च केला, तर म्हणजे शर्टच्या एखाद्या ॲडवर चुकून जरी तुमचं क्लिक झालं, तर तुम्ही जे काही करता, म्हणजे तुम्ही फेसबुकवर असले तर तुम्हाला शर्टच्या ॲड दिसतात, ब्राउझिंग करत असले तर शर्टच्या ॲड दिसतात. तुम्ही कुठलाही ॲप वापरा, जिथं ॲड येतात तिथं पण शर्टच दिसायला लागतात. तर होतं काय, तुम्हाला काय हवंय ह्याची माहिती सगळ्यांना अक्षरशः तुमचं अल्गोरिदम बोंब मारून सांगतात की बॉस ह्याला शर्ट घ्यायचा आहे. मग ते सगळे लोक तुम्हाला शर्ट दाखवायला लागतात. तुम्हाला जर खरंच घ्यायचं असेल तर काय होतं, यार मला शर्ट घ्यायचा, हे लोक पण मला दाखवत आहेत शर्ट. आणि मग तुमच्या मनात इच्छा तयार होते की चला आता ह्याचं कंपॅरिझन तर बघू, ह्या दुसऱ्या वेबसाईटवर बघतो मी, इथं किती फरक आहे, तिसऱ्या वेबसाईटवर बघतो, मग त्यात नवीन ऑफर्स काही आलेले आहेत का. तर असं करत करत तुम्ही तो शर्ट खरेदी करता. अशा प्रकारे तुम्हाला सतत खरेदीची सवय सोशल मीडियामुळं लागत जाते. म्हणजे कंपॅरिझन ज्या प्रकारचं तुम्ही करताय, त्यातून इतरांपेक्षा आपण मागं पडायला नको. त्यामुळे माझ्याकडे जे नाही आहे ते मला दाखवायचं आहे, म्हणून मी खरेदी करतो. आणि ती खरेदी करत असताना मी म्हणजे बरेच लोक त्याचं अक्षरशः ॲडिक्ट होतात. कुठल्या तरी वेबसाईटवरून काहीतरी खरेदी केलंच पाहिजे. आज ॲमेझॉन असेल, उद्या मिंत्रा असेल, कारण कुठेतरी काहीतरी ऑफर चालूच असते. आणि खरेदी नसेल करायची तर ऑनलाईन फूड तरी मागवा. फूड नाही मागवायचं तर पोर्टरनी कोणाला काहीतरी पाठवा. आणि हे सगळं चालू, म्हणजे ही जी OTPची देवाणघेवाण रोज चालती, तर त्यातून तुम्हाला ते एकदम नॉर्मल वाटतं की हो हे तर काय सगळेजणच करतात. तर हे सगळं करत असताना तुम्हाला पैसे कोण देतं, तर बँक, लोनच्या माध्यमातून किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून. त्याचं कारण असं आहे की पूर्वी तुम्हाला जर कर्ज घ्यायचं तर तुम्ही बँकांना ॲप्लाय करायचे, मग बँक कर्ज द्यायचं. आता क्रेडिट कार्डमध्ये ऑलरेडी 1.5-2 लाखाची लिमिट दिलेली, त्यामुळे ह्या सर्व ज्या डिझायर तयार होतात त्या लगेच सॅटिस्फाय करायला क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे. बरं, तुम्हाला ते नाही परवडत किंवा परवडण्याचा तुम्ही विचार करायचा, ते सांगता अरे हे घे, ह्याला कॅशबॅक आहे, तुम्ही ह्या कार्डवरून ह्या तारखेला घेतलं तर ह्याला डिस्काउंट पण देतो. मग तुम्ही म्हणतात अरे हे घ्यायला पाहिजे आपण. आणि क्रेडिट म्हणजे लोन हे कर्ज म्हणून न दाखवता एक प्रकारे फायनान्स प्रॉडक्ट म्हणून बँक ते मार्केट करतं. म्हणजे तुम्ही जसं इन्शुरन्स घेता किंवा इन्व्हेस्टमेंट करता, तसंच लोन घेताय म्हणजे वा खूप छान गोष्ट आहे, अशा प्रकारे बँक ते पॅकेज करतं. म्हणजे बँकांच्या जर टॅगलाईन बघितल्या तर फुलफिल युअर ड्रीम्स विथ कॉन्फिडन्स, युअर ड्रीम्स अवर एक्सपर्टाईज. तर तुमचं आम्ही स्वप्न पूर्ण करतोय आणि
ते जे काही स्वप्न तुमचे आत्ता तयार झालेत क्युरेटेड, ते कुठून तयार झालेत? सोशल मीडिया क्युरेटेड त्या प्रकारचे तयार झालेले आहेत. आम्ही ते पूर्ण करतो आणि ते पण कसे? इन्स्टंट ॲपवर तुम्ही. आणि हे पण तुम्हाला काय अप्लाय करायची पण गरज नाही. तिथंच मेसेज येतो की इतकं इतकं लोन तुमचं प्री अप्रूव्ड आहे, 2 लाख प्री अप्रूव्ड, 5 लाख प्री अप्रूव्ड. तुम्हाला गाडी घ्यायची असो किंवा नसो, बँकेच्या ॲपमध्येच मेसेज येतो की तुम्हाला 10 लाखाचं कार लोन प्री अप्रूव्ड झालेलं आहे आणि 60 मिनिटात लोन मिळवा म्हणून. मग आता ह्या ज्या काय सगळ्या इच्छा आहेत, ह्या पूर्ण करण्यासाठी पैसे जे हवेत ते पण बँक देते. मग तुम्ही काय करणार? मल्टिपल लोन्स घेत जात. आणि एक काय झालं आहे, एक प्रकारे डिसिजन फटिग खूप लोकांना येतो. तर दिवसभर खूप निर्णय घेतात. म्हणजे इन्स्टावर काहीतरी बघ, फेसबुकवर काहीतरी बघ, त्यानंतर न्यूज सर्च कर, मग त्या एकदा मराठी वाचणार, मग इंग्लिश वाचणार, मग आता त्यांचा इंटरेस्ट एरिया एखादा असेल की आता ट्रम्प काय करतोय ते वाचणार. हे सगळं करून थोडा वेळ काम करणार. मग बोर झालं की मग आता कामाचं काहीतरी बघू म्हणून लिंक्डइनला जाणार. तिथं बघितल्यावर लक्षात येणार, अरे सगळं हे ChatGPTतूनच सगळ्या छान छान गोष्टी लिहितात, मी काहीच करत नाही, मग चला काम करू म्हणून. मग थोड्या वेळाने बोर झाल्यावर पुन्हा कुठल्या तरी वेबसाईटवर जाऊन काहीतरी मागवणार. तर ह्या सगळ्या एक प्रकारे स्पायरलमध्ये अडकतं आणि माणूस एक असं डिसिजन फटिग घेतो आणि एक प्रकारे डिसिजन फटिग येतो. आणि मग त्यातून आपण नक्की मिळवतो किती, आपला खर्च किती, ही विचार करायचे म्हणजे हे शांततेने विचार केला जात नाही आणि त्यामुळं खरेदी ऑटोमॅटिकली जास्त होते. आणि बँका काय करतात की अँकरिंग इफेक्ट एक प्रकारे तयार करतात. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट परवडत असो किंवा नसो, हा विचार तुम्ही करायच्या आतच बँक सांगतात हे घ्या पैसे. अच्छा. क्रेडिट कार्ड आहे, तुम्ही बघा, तुम्हाला सगळीकडे हे आमिषा आहे, खर्च आहेत प्रचंड, तुमचं उत्पन्न तेवढं नाही आहे आणि त्याच्यासाठी बँक फंड पण करते. मग कोण ह्यातून सुटू शकतो? खूप कमी लोक या मोहांपासून लांब राहतात आणि त्यातले जे कोणी असतात त्यांना ऑटोमॅटिकली सेव्हिंग जास्त होती आणि त्यांचे इन्व्हेस्टमेंट्स चांगले होतात. तर हे डेट ट्रॅपमध्ये अडकायला का असं मुद्दाम कोणी जाऊन अडकत नाही. ते ओव्हर द पिरियड ग्रॅज्युअली होत जातं. एक मूवी आहे विल स्मिथचा फोकस म्हणून, 2015 साली रिलीज झाला होता. त्यात एक त्यांनी कॉन स्टोरी आहे, त्यांना एका श्रीमंत माणसाला फसवायचं असतं आणि त्याला 55 नंबरलाच बेट लावायला ह्यांना हवं असतं. तर तो जो श्रीमंत माणूस आहे तो प्रवास करतो, तर त्याला रस्त्याने जाताना खिडकीतून आंदोलक जे दिसतात त्यांचा 55 नंबरचा बोर्ड असतो. तो हॉटेलमध्ये जातो, तिथं दारावर 55 नंबर असतो. लिफ्टमध्ये जाताना त्याचा 55 नंबरला सूट असतो. सगळीकडं 55 नंबर असतो आणि तो प्रत्यक्ष ज्यावेळेस तो माणूस बेट घेतो दुसऱ्या दिवशी, तो बरोबर 55व्या नंबरवरच लावतो आणि मग तो फसतो सगळा. तर त्याला 55 नंबर एक डोक्यात फिट केला आणि सारखा सगळीकडे तो दाखवला. म्हणजे प्रायमिंग इफेक्ट म्हणतात याला, की तोच नंबर सगळीकडे दाखवला. तसं आपल्या बाबतीत साधारणपणे होतं आहे. आपल्याला खर्च पण करायचा आहे सगळीकडं आणि बँका ते पैसे द्यायला पण तयार आहे. त्यामुळं ऑटोमॅटिकली खर्च जास्त केला जातो. आणि हे सगळं होत असताना तुम्हाला हे वाटतच नाही की काही गैर आहे. म्हणजे खूप लोकांना एक सेन्स ऑफ एंटायटलमेंट खूप जास्त आहे. म्हणजे कसं, मी जे काय काम करतोय खूप काहीतरी जगा वेगळे, मी केवढा कष्ट करतोय आणि त्या कष्टाची किंमत ही मला काहीतरी वस्तू तर विकत घ्यायला पाहिजे, मी सेलिब्रेट केलं पाहिजे, मी पार्टीज दिल्या पाहिजे लोकांना सारखं, काही थोडं काही झालं तर, किंवा बर्थडेच सेलिब्रेट केले पाहिजे, किंवा मी वस्तू विकत घेतल्या पाहिजे, कारण मी कष्ट करतो तर ते खर्च कधी करायचे. त्या सेन्स ऑफ एंटायटल म्हणजे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये किंवा जनरल लाईफमध्ये पण, की थोडं काम केलं की लोकांना वाटायला लागतं अरे मी तर केवढं काम करतोय आणि मला त्याचं रिवॉर्ड लगेच पाहिजे. म्हणजे हे फिअर ऑफ मिसिंग आउटमुळं तुम्हाला खर्च करायची इच्छा तयार होते. हाय सेन्स ऑफ एंटायटलमेंटमुळं खर्च करायची इच्छा होती आणि तो खर्च करण्यासाठी बँका लगेच रेडी आहेत. मग तुम्ही ऑटोमॅटिकली कर्ज घेता आणि असं खूप काळ चालू राहिलं की तुम्ही
कर्जामध्ये अडकतात. पण हे झालं थेरॉटिकल. उदाहरण सांगा, हे काय म्हणजे कुठलं प्रॉडक्ट तुम्ही म्हणालात की ते 3,000 रुपये प्रायमिंग इफेक्ट काय, म्हणजे अजून सोपं करून सांगा ना. पण एक उदाहरण घेऊ. एक मुलगा आहे, त्याला मोबाईल घ्यायचा आहे. त्याची सॅलरी आहे 40,000 रुपये महिना. बरं. आता या गोष्टीसाठी त्याला फोन घ्यायचा, तर फोन त्याने किती रकमेचा घ्यावा आहे, लाईक 30% ऑफ इन्कम रूल आहे. म्हणजे अशा एफ एम सी जी किंवा व्हाईट गुड्स घेण्यासाठी तुमच्या इन्कमच्या 30% रकमे इतकं तुम्ही घ्यायला पाहिजे, मंथली इन्कमच्या. मंथली इन्कमच्या. म्हणजे ह्याचं आपल्या उदाहरणात समजा आपण त्याचं नाव प्रतीक ठेवू. प्रतीकचं इन्कम आहे 40,000, तर त्याच्या 30% येतात 12,000 रुपये. त्यांनी 12,000 रुपयाचा फोन घ्यायला पाहिजे, पण इट इज प्रॅक्टिकली इम्पॉसिबल. लोकांना तर अपुरं वाटतं. मग त्याचं पुढचं व्हेरिएशन आलं ह्या रूलचं की 1 मंथ इन्कम रूल. अच्छा. म्हणजे त्याला जर मोबाईल घ्यायचा आहे तर तो 40,000 रुपये किमतीपर्यंतचा घेऊ शकतो. तर प्रतीक मॉलमध्ये गेला, त्याने मोबाईल बघितला, त्याला आवडला, 28-30,000 रुपयाचा मोबाईल. तर तिथं जे सेल्स पर्सन होते त्यांनी सांगितलं की बॉस, तुम्ही ह्याच्यापेक्षा हा पर्टिक्युलर नवीन मोबाईल घ्या, हा आलेला आहे, खूप चांगला आहे, त्यात फीचर्स एकदम चांगले आहेत. तर प्रतीक विचार करतो की ठीक आहे, 40,000 रुपयापर्यंत तो घ्यायला तयार होतो. पण तेवढ्यात म्हणजे आता त्यांनी जवळपास मनाशी निश्चित केलेलं आहे, तेवढ्यात तो सेल्स पर्सन सांगतो की सर, तुम्ही मला एक सांगू का, मी एक आयफोनचा आमच्याकडं मॉडेल आहे, त्याची किंमत 70,000 रुपये, पण तो तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर प्रत्येक छे मला नाही आयफोन घ्यायचा, माझं तेवढं इन्कम पण नाही. आणि मग पणातल्या मनात प्रत्येक विचार करतो, यार खरंच मला आयफोन घ्यायचा आहे, माझ्या बॉसकडे आहे, आमच्या ऑफिसमध्ये खूप लोकांकडे आहे, आमचे मी ज्या कॅबमध्ये जातो ऑफिसला त्यांच्याकडे पण आहे आयफोन आणि माझ्याकडे नाही, तर काय हरकत आहे आयफोनचा विचार करायला. मग तेवढ्यात त्याच्या मनात विचार येतो का आपण आय टीमध्ये काम करतो आणि ओरॅकलने आत्ता 11,000 लोकांना काढलं आहे, मग आपलं कसं होणार. आणि मग आपल्याकडं तर आपल्या इथं सिनियर सिटीजन आई वडील गावाकडे आहे, मग आपण नकोच घ्यायला, बरं आहे 40,000चा का कमीचा घ्यायचा, असं प्रत्येकच्या डोक्यात विचार चालू असतात. आता सेल्स पर्सनला कळतं की अरे हा तर विचार करतोय, म्हणजे ह्याला घ्यायचं असेल, नसतंच घ्यायचं तर पटकन नाही म्हणाला असतं. मग तो सांगतो, मग तो नाव विचारतो, तुमचं नाव काय, सांगतो प्रतीक. प्रतीक सर, एक फार महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, हा फोन जर तुम्ही घेतला ना, तर तुम्हाला पर डे फक्त 96 रुपये द्यायचे. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे सर, ह्याचा जो EMI आहे ना, तो येतो 2,915 रुपये महिना, आणि तुम्हाला हे फक्त रोज 96 रुपये पडतात. मग प्रत्येक विचार करायला लागतो की अरे काहीतरी ह्याच्यात तथ्य आहे बरं का. सेल्स पर्सनला लक्षात येतो फस गया. कारण सर, तुमच्या चहा पाण्यातच 100-150 रुपये खर्च होतात, 96 रुपये म्हणजे काहीच नाही. तुम्ही विचार करा. प्रत्येक म्हणता हा बघू आपण, काय मला दाखवा फीचर वगैरे. तो बघत असतो. तो म्हणतो हे तर मागच्या वर्षी आलेलं मॉडेल आहे. तो म्हणतो काही प्रॉब्लेम नाही, हे चालू वर्षी आलेलं मॉडेल आहे, हे दुसरं मॉडेल प्रतीकला दाखवतो. प्रतीक विचार करायला लागतो, पण हे तर महाग असेल. अहो म्हणे, त्याला 96 रुपये पर डे होतं, ह्याला फक्त 100 रुपये, फक्त 4 रुपयाचा फरक आहे. मग प्रतीकला वाटतं की आपण हाच मोबाईल घेऊ, पण म्हणे अहो हा आता मी रोख पैसे दिले तर किती रुपये लागतील याला. तर मग सेल्स पर्सन सांगतो की अहो ह्याला 84,000 रुपीज लागतील, पण तुम्ही तो कशाला विचार करा, 100 रुपयाचं तुम्ही लक्षात ठेवा ना. मग प्रतीक म्हणतो ठीक आहे, मी तरी कधी मजा करणार, एवढे मी कष्ट करतो, एवढं दिवस रात्र काम करतो, मी तर घ्यायलाच पाहिजे हा फोन. त्याचा तो विचार होतो की नाही. मग आता सेल्स पर्सन रिस्क घेतो, 84चं तर हा घेणारच आहे, बघू एक शेवटचा डाव टाकून, पटलं तर पटला. पण सर, पण तुम्हाला एक सांगू का, आत्ताचा जो लेटेस्ट आयफोन आलेला आहे ना, केशरी रंगाचा, बघा तो फोन तुम्ही बघितला असेल रीलमध्ये, तो पर्टिक्युलर क्रिकेटरच्या हातात होता, तो तुम्ही बघितलं तर ह्या इन्फ्लुएन्सरच्या हातात होता, किंवा तुम्ही बघा आणि तुमच्या पर्सनॅलिटीला सूट होईल हा, तुम्ही बघा तर खरं. प्रतीक बघतो, म्हणे अरे ह्याला तर खूप पैसे लागतील. अहो म्हणे ह्याला फक्त 112 रुपये रोज आहे. प्रत्येक म्हणतो काय बोलता तुम्ही. म्हणे हो सिरियसली. बरं म्हणे ह्याची किंमत काय. पण 1,34,000 रुपयाचा आहे, पण तुम्हाला 112 रुपये रोज द्यायचं. आता प्रत्येकला फोन किती रुपयाचा घ्यायचा होता आधी, 25-30 हजार. तो पहिल्यांदा कुठं गेला, 40,000.
हम्म. मग 70,000, मग 84,000 आणि मग आता 1,34,000. हम्म. तुमच्या मनात सेल्स पर्सननी जे काही एक फ्रेमिंग इफेक्ट तयार केला, म्हणजे काय की तुम्हाला हे परवडतंय, त्याने हजारो रुपये काय तो बोलला नाही, तो पर डेवर आला. हम्म. 100 रुपये एकदम किरकोळ वाटतात ना. पण आता आपण दुसरी बाजू बघूया. जेव्हा तो म्हणतोय 1,34,000 रुपयाचा फोन तेव्हा आणि 112 रुपये रोज, तेव्हा 5 वर्षाचं रिपेमेंट पिरियड तो देतोय. हो. हप्ता येतोय महिना 3,403 रुपये. हम्म. प्रत्येक कमवतोय 40,000, त्याला 3,400 रुपये भरणं काय मोठी गोष्ट नाही. पण ते किती काळ भरायचे? 5 वर्ष, 60 महिने. या 60 महिन्यात प्रत्येक इंटरेस्ट देतोय 70,163 रुपये. फोन होता 1,34,000 रुपयाचा. 70,163 रुपये व्याज देऊन फोन प्रत्येकला पडला 5 वर्षानंतर 2,04,000 रुपये. बर. पण आत्ता तुमचं फोकस कशावर आहे? पर डे. आणि सेल्स पर्सन इज डुईंग हिज जॉब. त्याची चूक काय? म्हणजे तुम्हाला परवडतंय हे फ्रेमिंग इफेक्ट त्यांनी तयार केला आणि त्यांनी काही त्याचे सेल्स स्किल्स वापरले. म्हणजे हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल म्हणून डेल कार्नेगींचं जगातलं सगळ्यात जास्त विकल्या गेलेल्या पुस्तकांपैकी एक आहे. तिथं हे सगळे फंडे दिलेले की प्रतीक करा, किंवा तुम्हाला हे किती छान शोभून दिसेल, तुम्ही हे डिझर्व करता, सारखं सांगा. आणि मग प्रतीकला इमोशनली पण, फ्रेमिंग इफेक्ट वापरून पण, आणि बँक फायनान्स तर रेडीच आहे सगळा, म्हणजे आपण आधी जे बोललो त्याचा. मग ऑटोमॅटिकली तुम्ही जास्त किमतीच्या वस्तू घ्यायला जातात. आता प्रतीकचा उद्या जॉब गेला आणि फोन विकायची वेळ आली. जनरली फोन कोणी विकत नाही, आधी दुसरं काहीतरी विकतील. फोन म्हणजे एक जीव की प्राण असतो. तर मग त्यावेळेस समजा 3 वर्षानंतर तुमचं कर्ज बरंच राहिलं आहे फोनचं, तर तो फोन तेवढ्याला विकला जाणार आहे का? हा प्रतीक त्यावेळेस विचार नाही करू शकत, कारण त्याला एका वेगळ्या उंचीवर नेलेलं असतं. कुणी? मार्केटनं. सगळ्यांनी. म्हणजे ज्याला वस्तू विकायच्या त्यांनी पण, ज्यांना कर्ज द्यायचं आहे त्यांनी पण, आणि त्यांनी स्वतः पण त्यांनी ते आवडून घेतलेलं असतं की बॉस मी तर हे डिझर्व करतो, मी हे घ्यायलाच पाहिजे. आणि अशा वेळेस कोणी जर सांगितलं की अरे नको घेऊ, तुला हा खर्च आहे वगैरे, तर ते म्हणते त्या बावळट आहे, त्याला काय कळतं? त्याने कधी वापरला आहे का आयफोन? बघितला आहे का त्याने? तू वाचवत बस पैसे, आम्ही चांगली लाईफस्टाईल जगणार. सो फोन खूप चांगला आहे तो, त्याच्यात फीचर्स पण, म्हणजे तो जगातली सगळ्यात व्हॅल्यूड कंपनी आहे. नाही, दुसऱ्या नंबरची, पहिल्या नंबरला NVIDIA आहे. तर त्या फोनमध्ये प्रॉब्लेम नाही, प्रॉब्लेम तुम्हाला परवडतो का ह्याच्यात आहे. आणि काही करून आयफोन घ्यायचा तर तुम्ही साचवा पैसे आणि घ्या. तुमच्या बाकीचे गोल्स काय पद्धतीने तुम्ही अचीव करणार आहे ह्याचा विचार मात्र करायला पाहिजे. पण आपल्याकडे तर असं सांगितलं जातं की कन्झम्पशन इकॉनॉमी आहे आणि कन्झम्पशन इकॉनॉमीवरती देश वाढतोय. तर मग हे कन्झम्पशन बूम जे इन अ वे कर्जांमुळे फ्युएल्ड आहे, ते चांगलं का वाईट? हे वाईटच आहे. त्यांनी लोक कर्जबाजारी होत आहेत. तुम्ही चांगल्या प्रकारचे कर्ज घेतले तर ते फायदेशीर आहेत. म्हणजे कन्झम्पशन तुम्ही तेवढे इन्कम अर्न करत असाल तर ठीक आहे, म्हणजे तेवढे पैसेच मिळवत नाही तर म्हणजे उधारीचं जगणं का पाहिजे तुम्हाला? आणि बँका ते सोपं करतात. म्हणजे बोलतोय सगळं, कर्ज वाईट नाही आहे, तुम्ही कशासाठी घेता, कधी परतफेड करता, किती व्याज भरता, आणि हे सगळं करत असताना ती फाईट तेवढी वर्थ आहे का हा विचार तुम्ही करायला पाहिजे. आणि उपभोग घेणं हे जबाबदारीपूर्वक आलं पाहिजे. एक श्लोक आहे, यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम कृत्वा घृतम पिबेत, भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. म्हणजे जोपर्यंत जगायचं आहे तोपर्यंत सुखाने जगा. कर्ज काढावं लागलं तरी चालेल, पण तूपच प्या, म्हणजे ऐशारामी राहा. मेल्यावर एकदा का देह जाळला तर तो पुनर्जन्म कुठून होणार? हे कुणी लिहिलंय? चार्वाक दर्शनात हा श्लोक आहे. हे इसवी पूर्व 6व्या शतकात भारतात लिहिलं गेलं. म्हणजे त्यात व्यवस्थित सांगितलेलं, मग मजा करा, काय व्हायचं ते होऊ दे. तर म्हणजे यू लिव्ह ओनली वन्स,
किंवा गो विथ द फ्लो, किंवा काय त्या उद्याचं उद्या बघू, आजचं जगून घ्या, हा काय वेस्टर्न थॉट नाही, हा आपल्याकडे ऑलरेडी होऊन गेला, ते पण 2600 वर्षपूर्वी. पण तितकी त्या गोष्टीला पॉप्युलॅरिटी मिळाली नाही. म्हणजे इंडिया इज अ सेवर्स कंट्री, सॉरी, इंडिया वॉज अ सेवर्स कंट्री, कारण आता कर्ज काढायची प्रवृत्ती जास्त आहे. आणि भारतीय संस्कृतीमध्ये की बचत, संयम या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं गेलं. तर महाभारतात यक्ष आणि युधिष्ठिराचा संवाद आहे. त्यात एक श्लोक आहे की पश्चिमे हनी षष्ठे शाकं पचती स्वे गृहे अनृणी अप्रवासीच स वरिचर मोदते. याचा अर्थ असा की 5-6 दिवसांनी का होईना, म्हणजे तुमच्याकडे अगदीच आबाळ असेल तर स्वतःची कष्टाची भाजी भाकरी खा. जो ज्याला दारोदार भटकावं लागत नाही आणि जो कर्जमुक्त आहे त्याच्यासारखं सुखी कोणी नाही, महाभारतातल्या श्लोकात सांगितलंय. आणि तेच आपल्या संस्कृतीचं सार आहे की तुम्ही कॉन्झर्वेटिव्ह राहा, तुम्ही विचारपूर्वक खर्च करा, उधळमाणकेपणा करू नका. आणि ते कंटिन्यू आपल्या संस्कृतीत गेली कित्येक वर्ष आहे. तुम्हाला काय करायचं हे चॉईस इज युअर्स. कारण अगेन, कर्जमुक्त व्हायचं का नाही हा पर्सनल चॉईस, हे तुम्हाला ठरवायचं. मला नक्की काय करायचं, बँकेला व्याज द्यायचं आहे की मला इन्व्हेस्ट करून माझं फ्युचर सिक्युअर करायचं. चला, माझा चॉईस कर्जमुक्त व्हायचा हा आहे. आता मला कसं व्हायचं ते सांगा ना. आता पहिली गोष्ट, आपण जे मागच्या एपिसोडमध्ये बघितलं, कर्जाचं परतफेडीचं जे कॅल्क्युलेशन आहे, सुरुवातीच्या काळात मुद्दलाची बाकी रक्कम जास्त आहे आणि नंतरच्या काळात मुद्दलाची रक्कम कमी कमी होत जाते. मला जर कर्जमुक्त व्हायचं आहे तर सर्वप्रथम जास्तीत जास्त पैसे तुम्ही कर्जाच्या मुद्दल रकमेत भरायला हवे. हा एकच थंब रूल. आणि त्यामध्ये ते कुठल्या कर्जात भरायचे तर त्याचे 2 पार्ट आहेत की एक तर सगळं तुम्ही तुमचे जे काही कर्ज आहे त्याची यादी करा, त्यापुढं कर्ज बाकी रक्कम आणि व्याजाचा दर लिहा. एक ऑप्शन आहे की सगळ्यात छोटं कर्ज आहे ते आधी संपवा, त्याला डेट स्नोबॉल मेथड म्हणतात. आणि दुसरं की डेट ॲव्हलांच मेथड, त्यामध्ये सगळ्यात जास्त व्याजाचं कर्ज आधी फेडा. दोन्हीपैकी जे सुटेबल आहे ते तुम्ही करा. दोन्ही मेथडचे फायदे तोटे मी पुस्तकामध्ये दिलेले आहेत. पण हे काही करायचं असेल तर तुमच्याकडे एक्स्ट्रा पैसे पाहिजे. आणि एक्स्ट्रा पैसे कुठून येणार? एक तर इन्कम वाढवा किंवा खर्च कमी करा. जिथून कुठून शक्य आहे ते तुम्ही कर्जात भरायला हवे. आता ही झाली थेरी. प्रॅक्टिकल होणार कसं? त्यासाठी बचत करणं गरजेचं आहे. आणि बचत आणि चिंधीपणा ह्याच्यामध्ये एक थोडासाच फरक आहे. म्हणजे तुम्ही किती बचत करायची आणि कुठं कुठं करायची ह्याला मर्यादा आहे. खूप लोकांना बचत शक्यच नाही. म्हणजे त्या पैसे वाचवायच्या नादात लोक जगायचं विसरून जातात. एका ठिकाणी मी गेलो होतो तर तिथं आमचं एक महत्त्वाच्या विषयावर डिस्कशन चालू होतं. माझ्या समोर जे काका होते त्यांचा एक असिस्टंट होता. तो आम्ही जे चर्चा करत होतो ते पॉईंट्स लिहून काढत होतो. तर ते दर थोड्या वेळाने झाले की त्याच्याकडे बघायचे, तो घाई पेनाचं टोपण लावायचं. मला थोड्या वेळाने ते इरिटेट झालं. म्हणलं काका हे काय? म्हणे अरे तो पेनचं टोपण लावत नाही. म्हणलं मग काय? नाही म्हणे त्या बॉल पेनची शाई आहे ना ती वाळून जाते म्हणे. म्हणलं हे करून काय होणार? नाही म्हणे तुम्हाला कळत नाही म्हणे आजकालच्या लोकांना की पैसे कसे वाचवत. म्हणलं आपण जे डिस्कशन करतोय ना हे लाखो रुपये त्यात इन्व्हॉल्ड आहे. मग किती फालतू गोष्टींमध्ये वेळ घालवत आहे. माझा तर जेल पेन आहे, मागापासून ह्याचं टोपण उघड आहे. म्हणे मला वाटत होतं तुला सांगावं पण मी काय बोललो नाही. म्हणजे ही एक्स्ट्रीम फेज आहे. आणि दुसरं की काय करायचं ते करा, खर्च करा म्हणून. तर हे सगळं करताना आपल्याला आपली परिस्थिती नक्की काय आहे ती शोधून त्याप्रमाणे बचत कुठं शक्य आहे तिथंच करायला पाहिजे. खूप लोकांना हे कळतच नाही की आता त्यांची परिस्थिती सुधारली तर त्यांची बरी परिस्थिती, चांगलं राहावं, चांगल्या ठिकाणी फिरायला जावं, उपभोग घ्यावा, ते त्यांना कळतच नाही. त्यांना कोणी सांगितलं ते म्हणतात की तुम्हाला कळत नाही आम्ही किती पैसे वाचवतो. पण तुम्ही एका ठराविक वयानंतर, ठराविक इन्कम स्टेटस नंतर किंवा
हे सर्व चालू असताना आयुष्याचा उपभोग घ्यायलाच पाहिजे, नाही तर मग कमवायचे कशासाठी, हा एक महत्त्वाचा भाग आहे. पण हे सगळं तुम्हाला कळणार कसं? तर त्यासाठी मी खूप हा सोपा, कॉस्ट इफिशियंट आणि ह्याला वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल उपाय सांगतो. तो म्हणजे की तुम्हाला ह्याचा रेग्युलरली रिव्ह्यू घ्यायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीत यशाचे जो सूत्र आहे, प्लॅनिंग प्लस ॲक्शन प्लस रिव्ह्यू. मग प्लॅनिंग खूप केलं, ॲक्शनच घेतली नाही तर उपयोग नाही. ॲक्शन घेत राहिले की त्याला काही दिशा नाही, काही विचार नाही, तर तितके इफेक्टिव्ह रिझल्ट येत नाही. पण तुम्ही प्लॅनिंग पण करताय, ॲक्शन पण घेताय, रिव्ह्यू जर व्यवस्थित योग्य पद्धतीने घेतला तर तुम्ही कायम एका ठराविक ट्रॅकवर असाल. तुम्हाला बचत किती करायची, तुम्हाला सेव्हिंग किती करायचं हे तुम्ही लक्षात आलं आणि जर तुम्ही मंथली बजेट तयार करत असाल त्याला हार्डली 10 मिनटं लागतात. त्यामध्ये तुम्ही मिळवले किती, खर्च किती केले, मी जे काय प्लॅन ठरवले त्यानुसार व्यवस्थित करतोय का, ह्याला जर तुम्ही 10 मिनटं दिले आणि त्या कागदावर जर लिहिलं आणि त्याचा रिव्ह्यू घेतला तर पुढच्या वेळेस खर्च करताना तुम्हाला ते आठवतं का, अरे मी तर हे लिहून ठेवलेलं होतं, माझं हे मी हे खर्च करायचं का नाही करायचं हे तुमचं ऑलरेडी अँकरिंग इफेक्ट, फ्रेमिंग इफेक्ट तुम्ही तुमचा सेट करता. म्हणजे दुसऱ्या कोणाला तुम्ही चान्स देत नाही की तुम्ही मला येऊन मॅनिप्युलेट करा किंवा नका करू. आणि खूप वेळा काय होतं, आपण ऐकतो खूप पण त्याचं ॲक्शनेबलमध्ये कन्वर्ट नाही होत. तर आता समजा हा पॉडकास्ट तुम्ही ऐकत असाल तर ह्यात काय सांगितलं आहे आपल्याला, मग मला कर्जमुक्त व्हायचं आहे का नाही व्हायचं आहे, मी लोनचे स्टेटमेंट डाउनलोड करायला पाहिजे, हा पहिला ॲक्शन आयटम झाला. मला जर कर्जमुक्त व्हायचं तर मी लोनची यादी करायला पाहिजे, दुसरा ॲक्शन आयटम झाला. आणि हे तुम्ही डायरीत लिहून ते ॲक्च्युली फॉलो केलं पाहिजे तरच रिझल्ट येणार. नाही तर हे ऐकून हो मला करायचं, अशा खूप गोष्टी करायच्या असतात. म्हणजे हे खूप सोपं आहे आणि ते कोणालाही करण्यासारखं आहे. कर्जमुक्तीचं पुढची जी गोष्ट आहे ते म्हणजे की तुम्ही अर्थसाक्षर होणं फार गरजेचं आहे. माझं पुस्तक अर्थसाक्षर व्हा ते जर तुम्ही वाचलं नसेल तर नक्की वाचाच, त्यानंतर कर्जमुक्त व्हा. आणि हे एक स्किल आहे, लर्नेबल स्किल आहे. म्हणजे जसं तुम्ही पोहायला जाता, मागच्या उन्हाळ्यात पोहायला गेले होते, नंतर वर्षभर गेले नाही आणि ह्या वेळेस जर तुम्हाला जायचं आहे तर तुम्हाला पुन्हा पाठीला डबा लावून प्रॅक्टिस नाही करावी लागत, तुम्हाला लगेच येतं कारण तुम्हाला एकदाच शिकायचं. तसं या अर्थसाक्षरतेच्या बऱ्याच गोष्टी आहेत, एकदा तुम्हाला त्या माहिती झाल्या की पुन्हा त्याची गरज नाही आहे. मग त्यात तुम्ही इम्प्रोव्हायझेशन करत जात की म्हणजे इन्शुरन्स, मला हेल्थ इन्शुरन्स घ्यायचा आहे तर तो किती रकमेचा गरजेचा आहे, मला रायडर्स काय काय घ्यायला हव्या, कुठल्या कंपनीचा चांगला आहे. तर तुमच्याकडे काहीतरी डिसिजन म्हणजे निर्णय घेण्यासाठी काही पॉइंटर्स असतील. अजून एक सांगतो की दर सोमवारी ॲक्च्युली इकॉनॉमिक टाइम्स, बिझनेस स्टँडर्ड, मिंट या पेपर्समध्ये खूप चांगली माहिती दिलेली असते. म्हणजे तुम्हाला जर स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर त्या अभ्यास पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला वाचन किंवा चांगले पॉडकास्ट ऐकणं, माहिती घेणं, ॲन्युअल रिपोर्ट वाचणं हे गरजेचं आहे. पण ह्या एकंदर आर्थिक साक्षरतेत हे फायनान्शियल न्यूजपेपर्समध्ये खूप चांगली माहिती येत असते. आणि तुम्हाला मराठीत जर तुम्ही बघितलं तर सकाळ, लोकसत्ता, मटा, पुण्यनगरी ह्या सगळ्या मोठ्या पेपरमध्ये दर सोमवारी खूप सुंदर लेख दिलेले असतात, सोप्या शब्दात असतात. त्यात शेअर मार्केट, इन्शुरन्स, कर्ज, प्रत्येक गोष्टीवर माहिती दिलेली असते. ते जर तुम्ही बघितले, तुमचे इंटरेस्ट एरिया कोणते ते जर बघितले तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. म्हणजे कर्जमुक्ती हा एकच गोष्ट नाही आहे, त्यात अनेक गोष्टी इन्व्हॉल्ड आहे. म्हणजे तुमचं माइंडसेट जोपर्यंत तुम्ही रिफ्रेश करत नाही आणि तोपर्यंत हे ॲक्च्युली खूप सोपं आहे. त्याचा बाऊ करतात. कर्ज म्हणल्यावरच लोकांना वाटतं की काहीतरी अवघड आहे, पण कर्ज साक्षरता तेवढीच गरजेची आहे. आणि लाखो लोक कर्जमुक्त होतात, पुन्हा नवीन कर्ज घेतात, त्यातून असेट्स क्रिएट करतात, स्वतःची प्रगती करतात. आणि आपल्या देशाला जर विकसित राष्ट्र किंवा एक समर्थ राष्ट्र जर व्हायचं असेल तर आपल्याकडं कर्ज साक्षरता आणि आर्थिक साक्षरता तेवढीच गरजेची आहे आणि ती खूप सोपी आहे. तुम्ही अभ्यास करा, रेग्युलर ही प्लॅनिंग ॲक्शन रिव्ह्यू फॉलो करा, तुम्हाला हे 100% मिळेल. सर खूप खूप आभार.
कर्जाबद्दलचं अथती इतिहास सगळं तुमच्याकडून समजून घेता आलं. पुन्हा वेगवेगळ्या विषयांवर भेटूया, पण आज तुम्ही एवढा वेळ दिलात आणि कर्जमुक्त कसं व्हायचं जे तुमच्या पुस्तकातही सांगितलं ते आम्हाला एक्सप्लेन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.